जळगाव. अघोरी पूजा, करणी बाधा आणि गुप्तधन देण्याच्या आमिषाने एका महिला ग्राफिक डिझायनरची तब्बल 11 ते 12 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोंदूबाबा ललित पाटील आणि त्याची पत्नी, महिला पोलीस कर्मचारी महिमा उर्फ मनोरमा पाटील यांच्याविरुद्ध 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र 3.5 वर्षांनंतरही दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि आरोपी महिमा पाटील या एकमेकींच्या परिचयातील होत्या. घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर महिमाने आपल्या पतीकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगत पीडित महिलेला विश्वासात घेतले. त्यानंतर ललित पाटील याने अंगात पीर बाबा येतात असे भासवत अघोरी विधी सुरू केले. करणी बाधा आणि दीराच्या आत्म्याचा त्रास असल्याची भीती दाखवत आरोपींनी सुरुवातीला लहान रक्कम घेतली. नंतर गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळले. फसवणुकीचा भाग म्हणून आरोपींनी पीडित महिलेला उज्जैन, गोगामेडी, पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर तसेच भारत-पाक सीमेवरील तनोट माता मंदिर येथे नेऊन बनावट पूजा केल्याचे सांगितले. उज्जैनमध्ये स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याचा देखील प्रकार समोर आला आहे. जळगावात परतल्यानंतरही आरोपी दाम्पत्याने पीडित महिलेच्या घरी मुक्काम करत वारंवार पैशांची मागणी केली. पैसे परत मागितल्यावर मी अघोरी आहे, पैसे मागितल्यास 7 पिढ्यांचा नाश करेन अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असली तरी अद्याप अटक झाली नाही. ललित हिम्मतराव पाटील व महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील हे दोघे भोंदगिरीचा प्रकार करत आहेत आणि यांनी माझी 11 ते 12 लाखापर्यंतची ही फसवणूक साधारणपणे केलेली आहे. महिलेने जळगाव पोलीस अधीक्षकांची आणि भेट माझी तिच्याशी अशी झालेली होती की ती कॉलेजला असताना माझी वर्गमैत्रीण होती आणि त्या माध्यमातून तिची आणि माझा संपर्क हा होता. आणि जळगावमध्येच ती स्थायिक असल्यामुळे तिचे आईवडीलही जळगावचेच आणि त्याचेही आईवडील जळगावचेच असल्यामुळे आमची परिचय आणि ओळख ही होती. काय नेमका प्रकार घडला? प्रकार म्हणजे त्यांनी सातत्याने माझ्या घरात जो वादविवाद होत होता तो तुझ्या घरात वादविवाद होत आहे तर याच्यासाठी तुला पूजाविधी वगैरे करून घे आणि तुझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या तर ह्या सॉल्व्ह होतील म्हणून तुला पूजाविधी करावी लागेल, कर्मपूजा करावी लागेल. त्यासाठी तिने माझ्याकडे पैशांची थोडी थोडी मागणी करत राहिली आणि त्या माध्यमातून ह्या प्रकारे मी तिला पैसे देत गेले. कोणची पूजा केली, कशा पद्धतीची त्यांनी पूजा केली? त्यांनी कर्मपूजा सांगितली होती मला करण्यासाठी, पण त्या ठिकाणी त्यांनी मला गोगामेडी, राजस्थान, उज्जैन, नंतर ओंकारेश्वर ह्या ठिकाणी विविध ठिकाणी त्यांनी आम्हाला फिरवलं. सोबत त्याचे जे काका होते ते होते, जे वकील आहेत अरविंद पाटील, इथे जळगावलाच असतात ते. नंतर त्याने उज्जैनला बमबमनाथ महाराज आहेत त्यांच्याशी आम्हाला भेट घडवून दिली. म्हणजे ते स्मशानात राहून स्मशानी पूजा वगैरे करतात, अघोरी विद्या आहेत म्हणून त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्याने आम्हाला भाग पाडलं की तिथे जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे लागतील. आणि विविध ठिकाणी त्याने पूजा केल्या, म्हणजे जसं की गोगामेडी राजस्थान म्हणजे पाकिस्तान अगदी तिथून 100-150 किलोमीटरच्या बॉर्डरवर राहतं. त्या ठिकाणी त्याने काही पूजा वगैरे विधी मांडलेल्या होत्या. त्या कसल्या होत्या त्या आम्हाला कधीच काही कळलं नाही. या कोण आता त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे त्यामधल्या? त्यांचं बॅकग्राऊंड मला काहीच माहिती नाही. जवळपास म्हणजे 3.5 वर्ष झाले मी FIR दाखल करून, पण तरी त्याचा पुढे म्हणजे तपास काहीच नाही आहे. महिला पोलीस कर्मचारी असल्याची एक माहिती समोर आली. हो, ती महिला पोलीस म्हणून मुंबईला कार्यरत होती, पण नंतर पुढे काय आहे ते मला काहीच माहिती नाही. मागणी म्हणजे हीच आहे की पोलिसांनी त्यात थोडं खोलवर तपास करून माझं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे ते आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मला मदत करायला हवी, एवढीच मला मागणी. मला भीती पण दाखवण्यात आली की तुम्ही असं नाही केलं तर तुमच्या कुटुंबाचा अडचणीत येईल किंवा त्यांना संपवलं जाईल, असे काही होतं? हो, त्याने आम्हाला म्हणजे जेव्हा मी त्याला सांगितलं की नको, आम्हाला काही पूजाविधी करायची नाही आहे, आम्ही तुम्हाला जे पैसे दिलेले आहेत ते पैसे आम्हाला पुन्हा रिटर्न द्या, तेव्हा त्याने आम्हाला भीती म्हणजे ही दाखवली की मी अघोरी आहे आणि तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचा नाश करून टाकेल आणि आधीही मी भरपूर लोकांना मारलेलं आहे असं त्याने आम्हाला भीती घातली.
पैसे आपण कशा स्वरूपात दिले, ऑनलाईन, कॅश? मी कॅश स्वरूपात जी दिलेली आहे ते मी यात नोंद केलेलीच नाही आहे सर. मी जी रोख स्वरूपात जी रक्कम दिलेली होती म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे मी केलेले आहेत तेच मी यात नमूद केलेले आहेत. जवळपास 11 ते 12 लाखापर्यंत. किती दिवस ही आपली फसवणूक सुरू राहिली अशी सांगा? जवळजवळ 9 ते 10 महिने ही माझी फसवणूक सुरू होती. फक्त एकाच ठिकाणी पूजा झाली की भारतात आणखी कुठे कुठे नेण्यात आलं होतं? नाही, ह्या विविध ठिकाणी मी जे सांगितलं गोगामेडी, राजस्थान, उज्जैन, नंतर ओंकारेश्वरलाही त्याने आम्हाला जवळजवळ 8 ते 10 दिवस तिथं स्थान वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन हे केलं. काय सांगाल, बंधुगिरीच्या माध्यमातून आपली तब्बल 11 लाखामध्ये फसवणूक झाल्याचं प्रकरण आहे, नेमकं काय प्रकरण आहे, कधी सुरू झालं? महिमा ललित पाटील आणि तिचे जे मिस्टर आहेत ललित हिम्मतराव पाटील, हे दोघी भोंदूगिरीचा हा प्रकार करत आहेत आणि अजूनसुद्धा हा प्रकार सातत्याने सुरू आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही हा प्रकार जोरदार सुरू आहे. आणि हे दोघी नवरा बायको जे आहेत दोघी हे एक म्हणजे घरात राहतात आणि दिवसा हे घरातच राहतात, अजिबात घराच्या बाहेर पळत नाही. आणि जे त्यांचे ओळखीचे आहेत त्या माध्यमातून हे त्यांना बाहेरच्या लोकांना जसं की गरजेचे सामान वगैरे आहे ते आणण्यासाठी भाग पाडतात. नंतर काही प्रमाणात जे पूजे साहित्य लागणार आहे त्यावेळेसच हे बाहेर निघतात, म्हणजे साधारण 8 वाजेच्या नंतरच बाहेर निघतात. वेशभूषा करून हे राहतात. यांच्यासोबत 3 मुलं आहेत. एक 13 वर्षाची मुलगी आहे, एक 9 ते 10 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 2 ते 2.5 वर्षाचा मुलगा देखील आहे. यांना 3 अपत्य असून हे मुलांना शाळेत शिकवत नाही आहेत आणि हे सातत्याने त्यांच्यासोबतही मुलांना फिरवत आहेत. 2022 पासून मी ही तक्रार दाखल केलेली आहे, पण तरी अद्यापही पोलिसांनी माझी काहीच मदत केलेली नाही आहे. आणि मला सातत्याने म्हणजे जो होणारा मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, ज्यांच्याकडनं मी पैसे घेतलेले होते ते लोकही मला वारंवार पैशांसाठी तगादा लावत आहे, त्रास देत आहेत. आणि तरी देखील मी म्हणजे पुन्हा पुन्हा SP सरांना भेट घेते, PI सरांशी भेट घेते, पण तरी मला ह्या गोष्टीत फक्त एकच सांगितले जातं की तपास सुरू आहे, पण कितपत सुरू आहे हे मला काहीच सांगितले जात नाही. मला न्याय मिळावा हीच मला अपेक्षा आहे. जे आरोपी आहेत ती पोलीस असल्यामुळे न्याय मिळत नाही असं आपल्याला वाटतं? हो, ती स्वतः पोलीस असल्यामुळे आणि पोलीसही त्यात काही प्रमाणात समाविष्ट असावे असं मला वाटते. त्यापर्यंत आरोपी फरार आहे, 11 लाखाची फसवणूक केल्याचं समोर येतं आहे. नेमका काय प्रकार आहे? बरोबर आहे. सदरचा गुन्हा 2022 दाखल आहे. यातील आरोपित पती पत्नी आहेत. त्यामधली जी महिला पत्नी आहे ती पोलीस कॉन्स्टेबल, तिचं नाव आहे महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील, महिला कॉन्स्टेबल, भांडूप या ठिकाणी ती नोकरीला होती. ती आणि तिचा पती यांनी फिर्यादीला संपर्क करून तिला सांगितलं की तुला जे काही कौटुंबिक दुःख आहे, काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकतो. तर तिने सांगितलं की माझा पती याच्या अंगामध्ये पीर बाबा आहे, त्यासाठी आपल्याला विधी करावं लागेल, पूजा अर्चा करावं लागेल असं सांगून फिर्यादीकडून साधारण 11 लाख रुपये त्यांनी वेळोवेळी घेतलेले आहेत. ते 11 लाख कशासाठी घेतले? हेच विधी आणि पूजा अर्चा करण्यासाठी. बरोबर आहे. सदरची महिला भांडूप या ठिकाणी नोकरीला होती. तिची बदली त्या ठिकाणी परत नायगाव पोलीस स्टेशनला झाली होती, नायगाव सशस्त्र दल या ठिकाणी. तर ती भांडूपला पण गैरहजर आहे आणि नायगावला ज्या ठिकाणी ती बदली ठिकाणी रुजू झालेली नाही, ती अद्याप गैरहजर आहे कर्तव्यावर. तिचा वेळोवेळी दोघांचाही आम्ही वेळोवेळी शोध घेतलेला आहे, परंतु अद्याप अजून आरोपी मिळालेले नाही. त्यांना मिळवण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. मोबाईल CDR, नातेवाईकांची चौकशी किंवा आजूबाजूला ज्या ठिकाणी ते राहत असतील त्या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी सखोल प्रयत्न केलेले आहेत. यामध्ये 420 भादवी कलम 420, 506, 34 आणि महाराष्ट्र नळबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व समूळ उच्चाटन अधिनियम 13चे कलम 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हा 22 पासून. हो, मी माझ्याकडे स्वतःकडे तपास आहे आणि वेळोवेळी आपण टीम रवाना केलेली आहे तपासासाठी. अजून कसोशीने प्रयत्न करत आहोत.